नमस्कार. मी श्रीकांत कुलकर्णी, चिक्कोडीवासी, भारतीय विचार मंच निप्पाणी या संस्थेकडून आमंत्रित आहे व या संस्थेचा सदस्य देखील आहे. भारतीय विचार मंच निप्पाणी या संस्थेनं राष्ट्रीय विचार समाजापर्यंत पोहोचवण्याचा एक उपक्रम हाती घेतलेला आहे. यासाठी या मंचाला मी पुन्हा एकदा अभिनंदन, आभार व्यक्त करतो. आज आपण आपल्या देशाचा प्राचीन इतिहास, आपला देश पूर्वी कसा होता, आमचे पूर्वज हे कशा पद्धतीचं जीवन जगले, या विषयाकडं आपण आज वळूया. या विषयाची मांडणी मी इथं करतो. आपण सर्वजण या विषयाकडं लक्ष देऊन ग्रहण करण्याचा प्रयत्न इथं करूया. आमच्या शालेय इतिहासामध्ये आम्ही आमच्या देशाबद्दल खूप काही शिकत आलेलो आहोत, ऐकत आलेलो आहोत. त्यामध्ये काही धनात्मक गोष्टी आमच्या समोर मांडल्या जातात जेव्हा आपण शालेय अभ्यासक्रम शिकत असतो त्यावेळेला, आणि काही ऋणात्मक गोष्टी देखील आमच्या देशाबद्दलच्या बाहेर पडतात. जो सुज्ञ नागरिक असतो तो खरोखरच कोणती गोष्ट त्याला शिकवली जाते त्या गोष्टीकडं तो लक्ष तर देतोच, पण त्याचं अध्ययन करतो. व खरोखरच आमच्या देशाचा जो इतिहास आमच्या शालेय पाठ्यक्रमामध्ये सांगितला गेलेला आहे तो खरा आहे का, निज आहे का, म्हणायचं देखील तो अध्ययन करतो. आमच्या देशाबद्दल खूप काही सांगितलं जातं. तर त्यामध्ये भारत हा पूर्वी एक दारिद्र्यानं भरलेला एक गरीब देश असा होता. आमचे जे पूर्वज होते ते समृद्ध जीवन जगू शकले नाहीत. भारतामध्ये सतत, ज्याला धनधान्य म्हणतात, याची कमतरता होती असं आपल्याला शिकवलं जातं. आणि युरोप ज्याला म्हटलं जातं, युरोप खंड हा खूप सुधारित होता असं मांडण्याचा प्रयत्न आमच्या इतिहासाच्या पुस्तकांमध्ये आपल्याला ऐकायला मिळतं. दुसरी गोष्ट आवर्जून सांगितली जाते ती म्हणजे भारत हा एक अंधश्रद्धामय देश होता. एका दगडाला देव मानून, देव नावाची जी शक्ती आहे ती दगडामध्ये मांडणारा समाज होता. स्वामी विवेकानंद जेव्हा आमच्या देशातून परदेश गमन केले व आमच्या देशातील जे विचार आहेत, आध्यात्मिक राष्ट्रीय विचार आहेत, त्या विचारांना विदेशामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी देखील त्यांच्यासमोर अनेक विदेशी लोक प्रश्न विचारत होते की खरोखरच आपला देश अंधश्रद्धामय देश आहे का? नुकतं काही जन्मलेल्या एका शिशूला मगरीच्या तोंडामध्ये दिलं जातं, हे खरं आहे का हो? अशा गोष्टी विवेकानंदांना विचारल्या जात होत्या. भारत म्हणजे गरिबीनं त्रस्त असलेला देश होता. दुसरी गोष्ट आहे, भारत हा एक अंधश्रद्धामय देश होता असं आम्ही ऐकतो. आणि तिसरी गोष्ट, भारताकडं सुधारित अशी नागरिकता नव्हती. आमच्या देशाचा जो चेहरा पूर्ण जगाला माहिती झाला तो केव्हा? म्हणजे भारत हा सुधारणेच्या मार्गाकडे निघाला केव्हा? तर जेव्हा युरोपियन आमच्या देशामध्ये आले तेव्हापासून इथं राहत असणारा समाज हा प्रगती करत गेला. ह्या देखील आपण गोष्टी ऐकतो. मग यातलं तथ्य काय आपल्याला अध्ययन करायला पाहिजे की खरोखरच भारत हा एक अंधश्रद्धामय देश होता का? भारताकडं संपत्ती, समृद्धी नव्हती का? आणि जी काही प्रगती घडली ती प्रगती ब्रिटिशांच्यामुळं झाली. ब्रिटिशों की वो एक देन थी असं आपल्याला सांगितलं जातं. भारताचं सोडून देऊया, भारत कसा होता याचं अध्ययन नंतर करूया.
पण भारत ज्यांच्यामुळे प्रगत झाला आहे ही गोष्ट सांगितली जाते, ते युरोपियन कशा पद्धतीचं जीवन जगत होते हे देखील आपल्याला समजून घ्यायचा प्रयत्न करायला हवा. युरोपियन जे खूप प्रगत होते अशी शिकवण आपल्याला सांगितली जाते. युरोपियन कशा पद्धतीचं जीवन जगत होते, तर युरोपियनना एखादी गोष्ट म्हणजे कशी करावी ही देखील माहिती नव्हती. खाद्यपदार्थ, अन्नपदार्थ हे शिजवून खाल्ल्याने खूप पचन करण्यासाठी मदत होते हे त्यांना माहिती नव्हतं. शिजवून खाल्लेले पदार्थ हे आरोग्याला पोषक असतात हे युरोपियनना माहिती नव्हतं. नित्य स्नान केल्याने आरोग्य सुधारते, आरोग्यात भर पडते हे देखील युरोपियनना माहिती नव्हतं. तर ब्रिटिशांची जी राजधानी इंग्लंड होती, त्या इंग्लंडमध्ये इंग्लंडची राणी म्हणजे ब्रिटिशांचं साम्राज्य जितकं मोठं पसरलेलं होतं संपूर्ण जगभर, त्या साम्राज्याची साम्राज्ञी राणी ती वर्षभरामध्ये एकदा आंघोळ करत होती, एकदा स्नान करत होती. आणि राणी जेव्हा स्नानासाठी स्नानगृहामध्ये जात होती त्यावेळेला अनेक लोक, जे सामान्य लोक इंग्लंडमध्ये होते, ते सर्वजण हे प्रार्थना करत होते. कशासाठी? की राणीला काही होऊ नये, काही इजा होऊ नये. म्हणजे स्नान नावाचा जो संस्कार आमच्या इथं शिकवला जातो, जी दिननित्याची एक गरज असणारी अशी एक गोष्ट आहे, जी नित्य आपण करतो, ते देखील युरोपियनना माहिती नव्हतं. शिजवून खाणं माहिती नव्हतं, स्नान करणं माहिती नव्हतं. तर युरोपमधला नावाजलेला राजा, ज्याचं केंद्र रोम होतं, तो राजा ज्युलियस सीझर, त्यानं संपूर्ण युरोपाचं भ्रमण केलं. आणि आपल्या या प्रवासानंतर ज्युलियस सीझर आपल्या पुस्तकामध्ये लिहितो की युरोपबद्दल त्यानं आपली प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे. ज्युलियस सीझर म्हणतो, दिस इज नॉट अ प्लेस फॉर हॅबिटेशन. माणूस जगण्यासाठी योग्य अशी ही जागा नव्हे, असं त्यानं उद्गार युरोपबद्दल मांडलेला आहे. तर सामान्य अशा गोष्टी देखील युरोपियनना माहिती नव्हत्या. तर आजही देखील जर आपण युरोपमध्ये गेलो किंवा गुगलवरती जेव्हा आपण शोध घेतला तर आपल्याला समजतं की आजही फ्लॅट अर्थ असोसिएशन या नावाची एक संस्था आहे. याचा अर्थ काय? अर्थ हा आहे की ही जी पृथ्वी आहे ही फ्लॅट आहे, ती गोलाकार नाही आहे. सर्व बाजूनी ती समान आहे, समतल आहे, असं मानणारी आज देखील संस्था आहे. मग पूर्वीचा काळ कसा होता? त्यांना ही पृथ्वी गोलाकार आहे ही कल्पनाच माहिती नव्हती. यासाठी त्यांनी त्या काळापासून फ्लॅट अर्थ असोसिएशन या संस्थेची स्थापना केलेली होती. त्यांनी पृथ्वीला समतल असंच मानत होते. बायबलमध्ये देखील आजही आपण शोध घेतला तर आपल्याला हे वाक्य मिळतं, पृथ्वी ही समतल आहे, गोलाकार नाही आहे. तर आपण आज अशा विषयांना आज आपणाला ग्रहण करण्याची आवश्यकता देखील आहे. अशा गोष्टींचा शोध देखील घेण्याची गरज आहे. जर पृथ्वीच समतल आहे या विषयावर त्या सर्वांचं एकमत होतं असं असेल तर युरोपियन आपल्याला विज्ञान काय भले शिकवू शकतील
याचा विचार आपण करायला हवा. मग त्यावेळचे अनेक विद्यार्थी देखील हा विषय जेव्हा त्यांना शिकवला जात होता त्यावेळेला विद्यार्थी प्रश्न विचारत होते, जर पृथ्वी समतल आहे तर आपण एका दिशेकडून जर आमची वाटचाल सुरू केली, प्रवास सुरू केला, तर एक निश्चित असं एखादं टोक ते आपल्याला लागायला पाहिजे. म्हणजे जिथं पृथ्वी संपली असं निश्चित असं एखादं टोक आपल्याला मिळायला पाहिजे. मग असं टोक आहे का म्हणून विद्यार्थी प्रश्न विचारत होते. आणि त्या काळापासून आजच्या बायबलमध्ये देखील हेच शिकवलं जातं की हो असं एखादं टोक पृथ्वीचं आहे. मग सहज दुसरा प्रश्न निर्माण होतो की जर असं पृथ्वीचं एखादं टोक आहे तर त्याच्या पुढं आपण जर प्रवास करत निघालो तर आपण कुठं जातो. तर त्यांना शिकवलं जात होतं की त्याच्या पुढं आपला प्रवास करू नका, त्याच्या पुढं जाण्याचा प्रयत्न देखील करू नका. का की सांगत होते की यू विल फॉल ॲट द बॉटमलेस बॉटम, तळ नसलेल्या तळात तुम्ही जाऊन पडाल. हे शिक्षण युरोपमध्ये दिलं जात होतं. असं असताना युरोप आम्हाला विज्ञान कसं बरं शिकवू शकतो. तर आमच्या देशामध्ये या उलट आर्यभटानं आर्यभटीयम नावाच्या ग्रंथामध्ये गोलपाद या पाठामध्ये 6वा श्लोक आहे. भूगोल सर्वतो वृत्तः. भूगोल म्हणजेच पृथ्वी, भूगोल, भूमी गोलाकार आहे. हे आर्यभटानं आर्यभटीयम पुस्तकात नमूद केलेला विषय आहे. आर्यभटानं याचा शोध लावला असं मी सांगत नाहीये, पण आर्यभटानं हा पाठ गोलपाद नावाच्या पाठामध्ये आपल्याला शिकवला आहे. भूगोल म्हणजे सर्व बाजूनी, सर्व दिशेनं ही पृथ्वी गोलाकार आहे. आपण दशावताराचे जे चित्र पाहतो, विष्णूचे जे दशावतार होऊन गेले, त्यामध्ये वराह अवतार आहे. वराह अवतारामध्ये वराह हा प्राणी आपल्या दातांवरती एक मोठं एक चेंडू धरलेलं असं दृश्य आपण पाहतो. तो चेंडू नाही आहे, ती पृथ्वी आहे. मग त्या चित्रामध्ये पृथ्वीचा जो आकार दाखवलेला आहे तो गोल आहे. त्यामुळं पृथ्वी ही गोलाकार आहे हे आमच्या पूर्वजांना खूप वर्षापासून माहिती होतं. तर ही सामान्य माहिती युरोपियनकडे नव्हती. आणि जे पृथ्वी गोलाकार आहे या सिद्धांताला स्वीकारार्हता दिली, त्यांच्याबद्दल त्यांच्या नावाचा विरोध हा युरोपियन इतिहासामध्ये त्यांना विरोध झालेला देखील आपण पाहतो. पृथ्वीला गोलाकार मानू नका असंच सांगितलं जात होतं. गुरुत्वाकर्षण, न्यूटननं गुरुत्वाकर्षण शिकवलं असं आपल्याला सांगितलं जातं, पण गुरुत्वाकर्षणाचा शोध आमच्या देशामध्ये खूप वर्षामागचा आहे. मग न्यूटननं सांगितलेला सिद्धांत गॅलिलिओनं स्वीकार केला आणि गॅलिलिओनं सांगितलं की बाबा गुरुत्वाकर्षण म्हणजे आपण एखादी वस्तू जेव्हा ह्या भूमीतून वरती टाकतो तेव्हा ती पुन्हा खाली पडते. गॅलिलिओनं पिझा नावाच्या इटलीमध्ये जो एक मोठा असा टॉवर आहे त्याच्यावर उभं राहून 10 किलोचा एक दगड आणि 1 किलोचा एक दगड, दोन्ही दगड तो वरून खाली सोडतो. तर सर्वजण जे हे दृश्य आणि ही घटना पाहणारे श्रोते होते, प्रेक्षक होते, ते सर्वजण सांगत होते की 10 किलोचा दगड हा सर्वप्रथम खाली पडेल, नंतर 1 किलोचा पडेल. तर गॅलिलिओ सांगत होता की नाही, दोन्ही दगड हे एकाच वेळी खाली आपटतील. पण तेथील वैज्ञानिक हे मानत नव्हते आणि गॅलिलिओचा सिद्धांत सांगितलेले टायको आणि ब्रुनो ह्या दोघांना शिक्षा अनुभवावी लागली. त्यांना आपला जीव गमवावा लागला, कारण त्यांनी विज्ञान स्वीकारलं आणि त्यावेळच्या त्या धर्मग्रंथामध्ये पृथ्वीला गोलाकार नाही आहे, ती समतल आहे, हा जो सिद्धांत आहे
हा सिद्धांत या दोघांनी मान्य केला आणि याचं फळ त्यांना मिळालं. त्या दोघांनाही आपला प्राण गमवावा लागला. हा युरोपचा इतिहास आहे. 1663 साली सर्वप्रथम युरोपमध्ये वैज्ञानिक चर्चेला आरंभ झाला. सर्वप्रथम असं एक व्यासपीठ निर्माण करण्यात आलं. त्या व्यासपीठाला रॉयल सोसायटी असं नाव देण्यात आलं आणि रॉयल सोसायटीमध्ये अनेक वैज्ञानिक उपस्थित होते. सकाळपासून संध्याकाळपर्यंत चर्चा केली जात होती. चर्चेचा विषय तरी काय, कोणता असणार? 1662 साली रॉयल सोसायटीमध्ये सर्वप्रथम वैज्ञानिक चर्चा जी घडलेली आहे तो विषय होता की घोड्याला नेमके दात किती असतात याबद्दल चर्चा चाललेली आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत अमुकानं एक अमुक संख्या सांगत होता तर दुसरा त्याला विरोध करत होता. वादविवाद सुरू होता. बाहेर बसणारा एक शिपाई सकाळपासून ही चर्चा ऐकत होता. त्याला कंटाळा आला आणि त्यानं केलं काय हो, तो तिथून उठतो, धाव घेतो आणि एक घोडा त्याचा लगाम धरून त्या घोड्याला ओढून त्या सभांगणामध्ये प्रवेश करतो आणि त्या सर्व थोर वैज्ञानिकांना सांगतो की सकाळपासून या विषयावरती आपण चर्चा करत आहात. खरोखरच घोड्याचे नेमके दात किती ह्याच्यासाठी चर्चेची गरज नाही आहे. घोडा तुमच्या समोर आहे, प्रत्यक्ष तुम्ही मोजा. पण कुणीही हे काम करायला तयार नव्हते, कारण मोजण्यासाठी गणिताची आवश्यकता आहे ते देखील त्यांच्याकडे नव्हतं. तर ही परिस्थिती युरोपियन देशांमध्ये होती आणि आपल्याला शिकवण्यात येतं की वैज्ञानिक क्रांती, वैज्ञानिक विकास आपल्या देशाचा हा युरोपियन आमच्या देशामध्ये आल्या कारणाने झाला. किती विरोधाभास आहे. खरोखरच युरोपियन आपल्याला काहीतरी शिकवण्याच्या परिस्थितीत होते का याचा अभ्यास आपण करायला हवा. इथं आजच्या प्रस्तावनेला मी विराम देतो. पण आपण येत्या भागांमध्ये हा जो व्याख्यानाचा प्रयत्न इथं सुरू आहे यामध्ये आपण अनेक विषय समजून घेणार आहोत. भारताची आर्थिक स्थिती कशी होती, नैतिकता ज्याला आपण संस्कृती असं म्हणतो, भारतातलं भाषाशास्त्र कसं होतं, गणितशास्त्र त्यामध्ये रेखागणित, अंकगणित वगैरे विषय आले, पंचांग, युद्ध कौशल्य, युद्धनीती, युद्धशास्त्र आमच्या देशामध्ये कशा पद्धतीचं होतं, जीवशास्त्र, आयुर्वेद, विमानशास्त्र, वैमानशास्त्र असं देखील म्हटलं जातंय, नौकाशास्त्र, धातुविज्ञान, संगीतशास्त्र असे अनेक विषय आमचे पूर्वज या क्षेत्रामध्ये कशा प्रकारची साधना केलेली आहे त्या साधनेचा अभ्यास इथं आपण करणार आहोत. तर येत्या दिवसांमध्ये आपण हे सर्व विषय आपण अध्ययनासाठी घेऊया. नमस्कार. आज मी जे अनेक विषय आपल्यासमोर सादर केले हे विषय आपल्यास ऐकावयास व पहावयास मिळणार आहे. तर कृपया करून माझी एक छोटीशी विनंती आहे की भारतीय विचारमंच या यूट्यूब चॅनलला आपण सर्वजण सबस्क्राईब करूया आणि या राष्ट्रीय प्रवाहामध्ये सामील होऊया. वंदे मातरम.